जय गुरु. हा, ऐकू येतंय का सगळ्यांना? हो येतंय. हा. कोण कोण जास्त कोणी आले नाहीत अजून. सर, तुमची आध्यात्मिक ही यात्रा कशी झाली? याची कुंभमेळ्याची. कुंभमेळ्याची ना छान झाली. धार्मिक आध्यात्मिक म्हणा, छान झाली. धार्मिक, हा. हा. धार्मिक. हा, हम्म, एक हम्म. नवीन अनुभव, सगळ्या गर्दी आणि गर्दीचा, चालण्याचा आणि सगळं एक हा, बघायचं. हा. त्या दृष्टीने छान झाले. चालायला भरपूर लागतं ना तिकडं काहीतरी. हो ह्याच्यापर्यंत, गंगेपर्यंत हो ना. जायला. हो इतर ना. बरंच. हो. सोयी वगैरे चांगल्या केल्यात ना एकदम तिथं, असं ऐकलं. ठीक आहे, म्हणजे जसं असं हा, हा. हो, असं. हा, एवढ्या गर्दीच्या मानाने बरं, असं असं काय? हो हो, तेच. अच्छा. हा. हा, हा. चालेल. तर ठीक आहे, आपण आता काय याला सुरू करूया आपल्या कार्यक्रमाला. तर मला वाटतं आपण प्रवेशचा पहिला पाठ जवळपास पूर्ण केला होता. हो, हो. आणि आणि त्यातलं मी तुम्हाला म्हटलं थोडंसं होतं की फक्त. शेवटचे जे काही गोष्टी आहेत वाक्यात उपयोग, तर तो मी तुम्हाला हा, म्हटलं हा. होतं की तुम्ही तो गृहपाठ म्हणून मी तुम्हाला देतोय, तर तुम्ही सगळ्यांनी तो हम्म, करा, असं मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर? हम्म, हम्म. हम्म. तर सगळ्यांनी केला का गृहपाठ? केलाय, केलाय. वाक्यप्रयोग. नाही नाही, केलाय केला की बऱ्यापैकी. नाही केला आता विषय नाही. पण तुम्ही केला असेल तर तुम्हाला काय अडचणी आल्या, त्या अडचणींचं फक्त निराकरण करू आपण आणि मग पुढे जाऊ. हा, कारण ज्यांनी हा. एक अभ्यास केला विचारायचं त्यांना होतं. शंका असतील, ज्यांनी नाही केला त्यांना शंकाही नसतील, असं आहे. हम्म. हा, इथं शत्रुशू त्यांनी दिलाय ना शब्द. तर त्याच्यासाठी अरी, पाठामध्ये अरी आहे ना शब्द. कुठे आणि शत्रुशू पण? वाक्यात उपयोगासाठी शत्रुशू दिलं. कुठला वाक्यप्रयोगामध्ये नाही, तीन? शब्द दिलाय, वाक्यात प्रयोग करा, उपयोग करा म्हणून सांगितलंय. पाठ 1 मध्ये शेवटी दिले ना, ह्या खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा, त्यामध्ये शत्रुशू दिले. हो अच्छा, तर आहे. हा. नाही, ठीक आहे, पण अच्छा, हे आपलं झालं होतं. एक मिनिट तिकडे ना, जस्ट. शत्रुशू म्हणजे वापरू शकतो ना, म्हणजे आपण की तिकडे अरी. नाही नाही, एक मिनिट. कुठलं आहे ते मी बघतोय, जस्ट, बाकी काही नाही. हम्म, हम्म. अं, हे झालं होतं, मला वाटतं आपण काय माहिती निर्गुणान. झालं होतं. रिकाम्या जागा भरा झालेलं. शेवटचे शब्द फक्त वाक्यात उपयोग करायचा. अरे, मग ती माझ्याकडे स्लाइडच नाहीये. ठीक आहे, मग त्याच्यात काय अच्छा, प्रश्न अच्छा. काय आहे तुमचा तसा? शत्रुशू. म्हणजे शत्रू. शत्रुशू दिलाय हा, त्यांनी शब्द. त्यांनीच तर त्यांनीच पाठामध्ये अरी आहे ना त्याच्यासाठी. तर मग हो. हा पण चालतो ना, म्हणजे तो पण नाही, वापरायचा का असं? त्यांनी शत्रुशू दिला असेल तर मग आपण शत्रुशू हा, त्यांनी वापरायला हरकत नाही. हा, पण जर हा त्यांनी त्यांनी जर दिला दिलाय. नसेल, हा, जर त्यांनी दिला नसेल तर शक्यतो आपण हम्म. अरिशू वापरायचा. कारण आपण ओके. शिकलेला शब्द अरि आहोत. शत्रू हा अरी आहे. उकारांत शब्द आहे आणि उकारांत अजून आपण शिकलेलो नाही, त्यामुळे तो घ्यायची हा, गरज नाही. हा, असं. हा, हा. त्यांनी म्हणजे हा, दिलाय तो ह्याच्यामध्ये ठीक आहे. ठीक आहे. खालील मग शब्दांचं शत्रुशू वाक्यात उपयोग असेल तर करा मग ते त्यामध्ये. बहुवचन बहुवचन म्हणून समजायचं आणि हो, वरचे त्यानुसार तो सप्तमी. हा. करायचा. हा, हो, ठीक आहे. हो. केलेलं आहे, हा म्हणजे मी वाक्य तयार केली आम्ही हा, अशी. नाही, ठीक आहे, पण आता दुसऱ्या कोणाला काही शंका आहे का, विचारा. दुसऱ्या कोणाला? केतन माझा. हा, बोला, कोणाला काय शंका आहे का त्याच्याबद्दल, अजून काही वाक्य केली त्याच्याबद्दल? हम्म. बरं, ठीक आहे. आता मला असं वाटतं सुषमाताई आहेत का, आल्या आहेत का? जाते क्लास. नंतर भाजीचं फक्त आता शेवटचं हे जरा म्यूट परत. म्यूट म्यूट करा, ज्यांना बोलायचं, वेगळं बोलायचं असेल त्यांनी. हां. तर मला वाटतं आज मी बघत होतो, तर सुषमाताईंनी काही प्रश्न किंवा शंका त्यांच्या विचारल्या होत्या. तर हो, विचारलंय आपण ना. एकतर आत्ता घेऊ शकतो किंवा त्या आल्यावरती घेऊ शकतो. अजून मला दिसत नाही आहेत त्या आलेल्या. हं? मग उगीच त्या बाकी काय. आल्यावरच घेऊया ना सर.
हा, ठीक म्हणजे आहे, ते त्यांना आल्यावर. बरं पडेल. हं. सर, त्यांच्या तसं पण होतं. मातोश्रींची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे त्या हम्म खूप व्यग्र असतात. हो, हम्म. पण बरोबर आहे. पण मग ठीक आहे, मग काय करायचं? मग त्यांनी विचारलेले हो. उत्तर देऊ मी. ठीक आहे, मग त्या रेकॉर्डिंग ऐकतील असं चालेल. समजूया. चालेल. हा, तर कवयः पहिल्या पाठातल्या शंका. कवयः सूर्योदयस्य सुंदरम वर्णन कुर्वन्ति, या वाक्याचे अनेक कवी सूर्योदय का सुंदर वर्णन करते है. तर सूर्योदयाच्या आधी सूर्योदयाचं सुदीर्घ पाहिजे असं ती जनरल एक आहे. आणि कवयः म्हणजे अनेक कवी. हम्म हा, कवी कवी हम्म कवयः सूर्योदयचं हम्म. तर कुर्वन्ती, ते सर्वच आहे, कारण क्रिया कवयः आहे आणि कुर्वन्ती आहे, त्यामुळे ही शंका असण्याचं कारण नाही. कारण क्रियापद पण हो. बहुवचनात आहे आणि कर्ता पण बहुवचनात आहे. राम बहुवचनात हा आहे. कवये, एक मिनिट हं, जरा म्यूट करा हं सगळ्यांनी. हा, राम हा कवये फलानी पुष्पाणि च आनयती. नाहीये. रिक्त स्थान वेगळंच येत आहे. काय मला काय वेगळं दिसतंय रिक्त स्थान आणि नाही नाही नाही, ते जाऊ द्या. मी त्यांचं व्हॉट्सअपमध्ये दिलेले प्रश्न विचारतोय, म्हणजे शंका अच्छा त्याचं अच्छा बरं डिस्कशन करू. हा, बरं. तर त्यांनी दुसरं विचारलंय, रामः कवये फलानी पुष्पाणि आनयती, या वाक्यात कवय हे तृतीय एकवचन. कवय हे तृतीय एकवचन नाहीये, कवी के लिए. तर कवीना तृतीया कवीना असतं. कवय म्हणजे चतुर्थी होईल. कवय म्हणजे कवी के लिए, तर ते चतुर्थी एकवचन पाहिजे. हा, कवीनाम गणना श्रेष्ठ पुरुषेषु भवती. आता कर्ता काय? आता याचं उत्तर कोणीतरी सांगा मला, नववं. याचा कर्ता काय? हा, कोण सांगेल? कवयः. हा, कवयः काय नाही नाही, कवीनाम गणना श्रेष्ठ पुरुषो अ, हे श्रेष्ठ पुरुषेषु भवती. त्याच्यात कर्ता कोण सांगा मला? कवी नाम. कवी. कवी ना. कवीच करताय. कवी कवी ना. हे बघ, तुम्ही परत गोंधळ करताय सगळे. बरं, आपण कोण प्रश्न विचारला तर कर्म होतं. नाही नाही, कवीनाम. कोण प्रश्न विचारतो, उत्तर काय मिळतं ते मला सांगा. कवीनाम. कवी. कवी. कवीन. हा. चूक. भवती म्हणजे, कवी. भवती म्हणजे क्रियापद काय? भवती. भवती म्हणजे होते, होते किंवा होतो. हम्म. काय होतो? कवी होतो कवीनाम का? गणना. अहो अहो, सरळ आहे. कवी नाम जो कवी. कर्ता असतो तो प्रथमेत असतो. कर्ता हो हो प्रथमेत, हो. कवी नाम ही प्रथमा आहे का कवीची? नाही नाही नाही, नाही. षष्ठी बहुवचन. षष्टी आहे. मग षष्टी तो कर्ता बहुवचन. कसा असेल? नाही. ते या वाक्यामध्ये चार शब्द आहेत, कोण त्यापैकी एक क्रियापद आहे. प्रथमेत कुठला शब्द आहे? गणना सरळ आहे. ना. हो ना, पण म्हणजे गणना. आता तुम्ही इतका वेळ सांगितलं की कोण विचारा, करता प्रथम येत असतो. एवढं असल्यावरती तुम्हाला आता याच्यात शंकेला काही जागाच नाहीये. तुम्ही कवीनाम हा विचार हो तरी कसा हो. करू शकता, नाही का? कवीनाम हा करता नाही होऊ शकत. कर्म. मग त्यामुळे गणना हाच कोण विचारलं की कर्म झालं. करताय. हा, हम्म. नाही का? तर सर, कदाचित गणना ही निर्जीव वस्तू आहे ना, त्यामुळे कदाचित तो करता आहे हे असं पटकी लक्षात आलं नसावं. असतं काही. आता आपण कारण की दगड करता दगड जनरली आपल्याला सजीव वस्तू करता क्रिया करते म्हणून असं वाटतं ना, नाही नाही कदाचित नाही, ते तुम्ही असावं. तुम्ही तुम्ही संकुच करता म्हणजे कोण? कर्ता बरोबर आहे म्हणजे सर, तुमचं जे तुमचं नाही नाही. बरोबर आहे, पण हा, नाही नाही, पण लक्षात घ्या, दोन दोन हे लावायचं. संस्कृत मधनं रूपांतर करताना मराठीतनं करताना तुमचा गोंधळ होऊ शकतो, पण संस्कृत मध्ये तुम्हाला तर लक्षात हम्म, यायला पाहिजे की प्रथमेत काय आहे. हम्म. बरोबर आहे सर तुमचं. हो, पण गणना म्हटलं. आहे. गणना सर, आकारांत स्त्रीलिंगी आहे. पण आ सर कारण काय होते तर गणना होते, तर मला ते गणना कर्म सारखं नाही वाटत आहे का सर? काय काय होते? हे गणना बघा, होते असं, ऐका असा विचार ऐका, केला. परत परत तुम्ही दुसरा गोंधळ करताय. तुम्हाला मी काय सांगितलं, क्रियापदाचे दोन प्रकार आहे, एक सकर्मक आणि अकर्मक. जेव्हा क्रियापद हम्म, अकर्मक असते, होते, असते, हा, चालतो, हम्म, धावतो, याच्यात, हा, याच्यामध्ये
होते याच्या होते याला काय होते आणि कोण होते याचं उत्तर एकच येतं. कारण कर्म नसतंच याला. कोण होते गणना होते, काय होते गणना होते, नाही का? हम्म. हे अकर्मक आहे. हे हा अकर्मक याला आहे. करता नाही हम्म. हा, तर हे सॉरी, सगळं कर्म आपलं नाही. झालेलं आहे. हा म्हणजे मला काय, तुम्ही हम्म. शंका विचारा आणि मला खूप आनंद आहे शंका न उत्तर देणार. पण हा जो आता बेसिक आपण प्रारब्धची तुम्ही परीक्षा दिलेली होती आणि आता तुम्हाला हे तुम्ही कोळून पेलेला होता, नाही का? त्यामुळे अशा बेसिक हं. शंका म्हणजे हरकत नाही, आपण त्याचं करू निराकरण. पण मी थोडी सौम्य शब्दात तुम्हाला जाणीव देतोय की या बेसिक गोष्टी तुम्ही म्हणजे विसरू नका, नाही का? असं लक्षात आहे. ठेवायचं. हो. हा. हा हा सॉरी. हम्म. हा, नाही नाही, सॉरी नाही. म्हणजे कुठेतरी काहीतरी आपलं नाही. म्हणजे बेसिक मध्ये गडबड नको व्हायला. कारण इथे आपण पुन्हा पुन्हा मग मागे जातोय. मग आपली ओव्हरऑल आपली वर्गाची जी स्पीड आहे ना, गती आहे ना, ती मागे पुढे अशी होत राहणार असं, नाही का? प्रश्न विचारला तर ठीक आहे, त्यावरून मला कळलं की तुम्हाला ते अजून या गोष्टी म्हणजे सुषमाताईंनी डेअरिंग करून त्यांचं कौतुक आहे मला की एवढ्या त्यांनी प्रश्न टाकले. सराईत पण नाही झालो म्हणजे पटकन. नाही, पण तुम्हाला मी आता सिंपल, ज्याला आपण लिटमस टेस्ट म्हणतो, तसं तुम्हाला दिलंय ना हम्म. आपण, की कोण काय कशाने हो. हो. कशासाठी कशात आणि कशापासून, अशा प्रश्नाने तुम्ही कुठल्याही विभक्ती आणि ठरवू शकता, नाही का? असं हरकत नाही. ठीक. आता त्यांचा पुढचा प्रश्न होता, हरिही सर्वान पालयती. आता यात सर्व या शब्दाचे द्वितीय बहुवचन, सर्व हे कर्म आहे का? सांगा मला आता. सर्व कोण हो. पालयती, हरीही पालयती. हो. इथे मला पाळायचं पाळायचं कर्म तुम्हाला सर्वांवर होत आहे. म्हणजे कोण त्याचं पालन पालन करतो? हरी पालन करतो. काय हरी पालन हरी करतो? किंवा कोणाचं पालन करतो? सर्वांना काय पालन करतो? सर्वांना पालन सर्वांचे सर्वांना सर्वांचे सर्वांचं पालन किंवा करतो. सगळ्यांना पालन करतो या अर्थाने, किंवा सर्वांना सगळे. पालन करतो. हा, तर या अर्थे कर्म आहे, हं. बरोबर. आणि म्हणून सर्वान. कर्म. हा. हम्म. हम्म. ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म. पालनाची क्रिया कोणावर होते? सगळ्यांवर होते. ती क्रिया कोण करतोय? हरी करतोय, नाही का? असं. हम्म. 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 नंतर पुढचं, हा, त्यांनी विचारलंय 11व्या वाक्यात, रवे हे प्रकाश जनान आल्हादयती. आता इथं जन हे कर्म आहे का? सांगा. नाही. करताय. नाही करतो. रवे आणि प्रकाश दोन्ही करतायत. कारण की एक विशेषण आहे प्रकाशाचं. नाही, हे बघा, नाही. कर्ता एकच असतो, दोन नाही दोन नाही कर्ते नसतात वाक्यामध्ये. हा, एक करता नाही. प्रकाश आहे आणि त्याचं विशेषण रवी आहे म्हणून रवे हे. हा, बरोबर बरोबर. त्यामुळे कर्ता प्रकाश आहे, हा. रवे हा संबंध आहे हो. रवीचा प्रकाश, म्हणून तो रवे हे षष्टीमध्ये संबंधकारक आहे. हम्म. आता जनान हा कर्ता आहे का? की कर्म आहे? कर्म आहे. कर्म. का बरं कर्म आहे? करता कोण वाटतंय. विचारलं आपण वाक्याला की मग ते उत्तर येते. परत तुम्ही कारण बेसिक, कसं आहे, कर्म गो टू सर्वांना गो टू बेसिक्स. कोणी करता का म्हणतंय? मी काय म्हटलं, कोण आल्हाद आल्हाद आहेत याचा अर्थ काय? हा, जनांना आल्हाद देतो म्हणजे आनंद देतो. ओके. हा, कोण देतो? प्रकाश देतो. कोण रवी हा, प्रकाश. हा. कोण देतो? प्रकाश देतो. मग करता प्रकाशात प्रकाश. ठरलं. आता म्हणजे कोण, त्यामुळे करता काय काय किंवा कोणाला आल्हाद देतो? लोकांना. जनान किंवा सर्वान हे लोक. दोन्ही एकच आहे. हा, जनान हम्म. लोकांना. आता जनान हे हम्म. हा, नाही का, लोकांना आल्हाद देतो, नाही का? हम्म. हम्म. की रामः रामौ रामाः, रामं रामौ रामान, रामान. रामान. तसं जनान हम्म. हम्म. द्वितीय सर्वान, बहुवचन. किती बहुवचन. हम्म. हम्म. आता नाही. आलंच यांनी नाही. विचारलंय, आल्हादयती यात मूळ धातू कुठला? कुठला असेल?
आल्हाद. आल्हाद. बरोबर आहे. अ, आल्हाद. देणेचं काय जे असेल ते हा देणेचं आल्हाद जे सर. धातू असेल तो आता देणेचं माहिती नाही. ते देणे नाही, आल्हाद. देणे नाही आला, देण्याचा काही संबंध नाही. प्रसाद. हा अल्लाद. आल्हाद ना आल्हाद. सर. आल्हाद. हा हा आल्हाद हा आल्हाद. धातू ना. आल्हाद असेल काय? हो, पण याचा धातू काय आहे असा प्रश्न त्यांनी. आल्हाद. हा नाही. हम्म. सर अल्लाद देणे असं अभिप्रेत आहे पण धातू नाही कळत आहे. म्हणजे पालयती तसं आल्हादयती, नाही का? समजलं पण ना? हा पालक. हा अल्ला. आल्हाद. आल्हादयती. हा आल्हादच तर वाटत. हा आल्हादच ना सर. आल्हादच वाटत. हो, आल्हादयती. हा हा मूळ हम्म. शब्द आहे. ल्हा, ह ला ल, आता हे जे यांनी जे लिहिलेलं आल्हाद. आहे ना, एक लक्षात घ्या. हम्म. यांनी जे हम्म. ल ला ह नाहीये, हा म्हणजे मूळ, म्हणजे पूर्ण ह हे पूर्ण अक्षर नाही. ह आधी म्हणायला पाहिजे आणि मग नंतर ल म्हणायला पाहिजे. आल्ला. आल्ला आल्हा. हा असं का? हा हे अच्छा. जे मी लिहिलोय आल्हाद. ना, ते दोन हा नंतर ल लिहिलंय आल तिथे. ह ला ल पाहिजे. म्हणजे ल शब्द हम्म. पूर्ण आणि ह शब्द आल्हाद असं. जसं ब्राह्मण म्हणतो ना आल्हाद. आपण, ब्राह्मण हा शब्द कसा हम्म. येतो, म्हणतो तसं ब्राह्मण. मला ह नाही, तो ह ला म्हणतो ना आपण. खरा ब्राह्मण शब्द ब्राह्मण. ब्राह्मण. हा तसं. तर ब्राह्मण. आल्हाद आहे, आल्हाद. तुम्ही आता गंमत बघा, हा तुम्ही आल्हाद असं म्हणा. हं, संस्कृत मी आल्हाद. तुम्हाला म्हणतो ना की ध्वनीवर आधारित भाषा आहे. आल्हाद हो. काहीतरी असं, म्हणजे म्हणजे आपली भावना अशा उचंबळून येतात बघा. हलाल म्हणतात बघा. हलाद, लाद. आल्हाद. आल्ला. हा आणि हो. आणि ते हो. लाद म्हटल्यावर कसं, ते काय ते लाद असं वाटतं. हम्म. लादल्यासारखं हम्म. असं लादल्यासारखं. इफेक्ट, ध्वनीचा तुम्ही इफेक्ट बघा स्वतःलाच कसा वाटतो. हलाद आल्हाद. आणि आल्हाद. लाद. लाद म्हणजे काहीतरी लाथ मारल्यासारखं वाटतं. आणि लाद म्हणजे ह, किंवा म्हणजे कारण लादल्यासारखं. ह, हा कारण ह हा उष्म वर्ण आहे. उष्म वर्ण म्हणजे हम्म. हम्म. तो बेंबीपासून आपल्या वरती येतो, लाद असं. म्हणजे आल्हाद. आल्ला. उष्णता घेऊन येतो वरती. हा आणि ल हा दंत्यवर्ण हो. आहे. त्यामुळे ल म्हणजे एनर्जी जी आहे ती आपल्या नाभिस्थानापासून दंतस्थानापर्यंत जाते. त्यामुळे तो लाद असं, त्यामुळे उचंबळून जसा आनंद वरती येतो ना, तसं म्हणजे आपोआप तो हम्म. व्यक्तच होतो, लाद असं. ही संस्कृतची अच्छा. विशेषता आहे की बरेच हे जे आपल्याला आल्हादला लाद, लाद हा शब्द आहे, आ हे त्याचा उपसर्ग आहे. आणि नुसता लाद हा पण धातू आहे, लादयती वगैरे असा. पण त्याचं मूळ जे उत्पत्ती आहे ती ह, ते हल असं येतं, लादयती. हम्म. हम्म. तर असं, त्यामुळे तो आनंद देता है असं त्याचा धातू आल्हाद असं आहे. पण त्याचाही मूळ आहे ल्हाद, हम्म. आणि ते क्रियापद आहे ल्हाद. आ हा त्याला उपसर्ग लागतो. हो. नंतर अतिथयः गृहं गत्वा भोजनं करिष्यन्ति. तर गृहं मग हे गत्वा. सर, एक मिनिट. हे आल्हादयती हे ते कारक तत्व आहे का, म्हणजे पाठयती चलयती तसं. हो, कारण कसं आनयती. की हा. हा आल्हाद तो करवतोय, स्वतः हा. आनंदित नाही. देतोय. म्हणजे कसं, हा हा. म्हणजे प्रकाश आनंदित होतोय का नाही, प्रकाश हा. लोकांना म्हणजे कारक आहे तो या आनंदित. अर्थाने. हा, कारक तत्व जे तुम्ही सांगितलं होतं, हा चालयती, हा आनयती. तसं आहे, असं आहे तो तसं. हम्म. नंतर पुढचा त्यांनी प्रश्न विचारला आहे, नृपत नाही, काय, अतिथय, हा 17वं वाक्य. नृप 17वं वाक्य पण त्यांनी म्हटलेलं आहे की हा अतिथया नृपतौ, गृहं गत्वा भोजन. हा हा, अतिथयागृहं गत्वा म्हणजे 16वं आहे ते इथं स्लाइडवरती. आता इथे त्या हा. विचारतायत की गृह में प्रथमा का द्वितीया, कोण सांगेल याचं उत्तर. द्वितीय. द्वितीया. मग प्रथमा का बरं, प्रथमा का नाही. घरी गेल्यावर.
प्रथमा म्हणजे अतिथया करताय ना. बरोबर. कोण 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 करतो किंवा करतात? अतिथी करतात. त्यामुळे अतिथी हा अतिथी खरं. करता. त्यामुळे कर्ता हा प्रथम येत असतो आणि तो एकच असतो. त्यामुळे तो विषय संपला. आता त्यामुळे हा, गृहम हे प्रथमा असूच शकत नाही. हम्म. हा. बरोबर आहे. आपण जसं म्हणतो की अगदी बालबोधमध्ये आपण शिकलो होतो की अहम उद्यानम गच्छती, मी उद्यानाला जातो. अहम मंदिरम गच्छती, नाही का? तर तिथं गृहम मंदिरम उद्यानम हे काय होतं? प्रथम ऐकवचन. द्वितीय. द्वितीय एकवचन. द्वितीय. द्वितीय ती ऐकवचन. त्याचं मी गत्वा हे ते- तिथे भूतकाळी. तिथे नाही नाही सांग, तिथे गत्वावरती येऊया आपण. पण आधी गृहम गच्छती, गच्छतीचं गत्वा झालेलं आहे. गत्वा म्हणजे त्वा हा, प्रत्यय. जसं करी, कृत्वा, जाऊन. हा, हा, कृत्वा, जाऊन. गत्वा, पठित्वा, हा, हा, चलित्वा वगैरे बरोबर. वगैरे. त्वा म्हणजे करून, हा, हे जाऊन. करून ते असं. हम्म, असं ते त्वा प्रत्यय आहे. तुमचं झालाय का प्रारंभामध्ये त्वा प्रत्यय झाला हो होता ना? मला हो वाटतं. झालंय. हो, त्वा झालंय झालंय ना. ना. त्वा झालंय हा सर. झालं. हा मग मग गत्वा. दृष्ट्वा. आता गत्वा हा, म्हणजे हा, ते जेव्हा आपण दोन वाक्य, जाऊन. आता आता यात दोन वाक्य, अतिथया गृहम गच्छती, हा, नंतरम अनंतरम भोजनम करिष्यन्ति. पण ही दोन्ही पश्चात वाक्य भोजन एकत्र केली करिष्यति. केली. अतिथया गृहम हा, गच्छन्ति, अनंतरम ततः भोजनम करिष्यन्ति. तर या दोन वाक्य एकत्र करून अतिथी घरी जाऊन भोजन करतात, असा जॉईन झालं. तर गत्वा, त्वा हा प्रत्यय काय करतो? दोन वाक्य जॉईन करतो. एकानंतर एक जेव्हा दोन गोष्टी असतात तेव्हा त्या गोष्टींना तो जॉईन करतो आणि एकच वाक्य करतो, नाही का? हम्म. हो. तर याला जर मला स्प्लिट करायचं असेल तर मी कसं म्हणेल? अगदी लहान बालबोधवाला मुलगा काय म्हणेल? अतिथया गृहम गच्छति, हा, तथा भोजनम करिष्यन्ति, गच्छन्ति तथा भोजनम करिष्यन्ति. अर्थ एकच, नाही का? हम्म. पण हम्म. पण आपली जशी मॅच्युरिटी वाढते किंवा अभ्यास वाढतो, स्तर वाढतो, तसं आपण ते दोन वाक्य एकात करतो, नाही का? तर गत्वा म्हणजे जाऊन, हा, घरी जाऊन जेवण करतात असं, नाही का? पण तिथं गृहम या शब्दाचा जो उपयोग आहे, घरी जाऊन शाळेला ऍक्च्युली आपण घराला जाऊन, शाळेला जाऊन, उद्यानाला जाऊन, हा, ला द्वितीयाचा प्रत्यय आपण मराठीत सला ते सला ना ते म्हणतो ना, तर मंदिराला, शाळेला असं आपण म्हणतो, आत नाही हो, म्हणत, हो, नाही का? हो, मी शाळेला आपण जातो म्हणतो की आपण. हा हो. हा, मी शाळेत जातो. शाळेतचा अर्थ बरोबर काय आहे. होतो? काहीतरी मी अहम क्रीडांगणे क्रीडती, क्रीडामी, सॉरी, अहम क्रीडांगणे खेळामी. पण अहम क्रीडांगणम गच्छामी म्हटलं तर बरोबर आहे, कारण मी क्रीडांगणाला जातो. पण अहम हम्म. क्रीडांगणे हम्म. म्हणजे सप्तमी कधी वापरायची आत किंवा स्थानदर्शक, आणि द्वितीया कधी वापरायची याचा भेद आपण बऱ्याचदा डिस्कस केलेला आहे. बरोबर. हम्म. हम्म. जेव्हा एखादी हम्म. क्रिया त्या स्थानावर होते, स्थानदर्शक असतं, तेव्हा सप्तमी वापरतो आपण. पण नुसतं मी हम्म. अमुक एकीकडे चाललोय, सला ते सला ना ते, मंदिराला जातो, क्रीडांगणाला जातो, देवळाला जातो, वगैरे वगैरे, तेव्हा आपण द्वितीय हम्म. वापरतो या हम्म. अर्थाने, नाही का? हम्म. हा. त्यामुळे घरी जातो. त्यामुळे आता हम्म. मला सांगा मग, गृहम हे काय आलं? द्वितीया की प्रथमा? द्वितीय. द्वितीय. हा, द्वितीय. ते स्थान दाखवतं. पण ते स्थान दाखवण्यापेक्षा मला असं वाटतं जास्त करून आपण दिशा दाखवतो असं म्हणणं जास्त योग्य राहील, स्थान दाखवण्यापेक्षा, नाही का? असं हम्म. 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 घरची दिशा दाखवतो, उद्यानाची दिशा दाखवतो, असं, नाही का? हम्म. म्हणून ते हम्म. स्थान, हम्म. म्हणजे त्यांचा जो प्रश्न होता की गृह हे स्थान दाखवते ना, तर आपण म्हणू नाही, स्थानापेक्षा ते दिशा दाखवते माझ्या जाण्याची, नाही का? म्हणून तो द्वितीयत आला हम्म. असं. हं? हम्म. ठीक आहे. पण मला प्रश्न म्हणजे एका दृष्टीने आवडत आहेत, कारण का की तुमच्या सगळ्यांचे पण जे कन्सेप्ट असतील ते यात तो क्लिअर होतील. पण एवढंच आहे की हे आपण पूर्वी डिस्कस केलेलं आहे, म्हणून बाकी काही नाही. ठीक मला आहे. एक असं विचारायचं आहे की दिशा दाखवते म्हणून द्वितीया का असं समजायचं का? बरोबर आणि बरोबर. स्थान असेल तर? म्हणजे त्या स्थानात जर काही क्रिया होत असेल, हा 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 हा, हा आता जसं की मी मंदिराला जातो आणि मग मी हो. मंदिरात पूजा करतो, तर हम्म. ही दोन वाक्य कशी होतील? अहम अहम मंदिरम गच्छामी,
मंदिरं ततः गच्छामि ततः ततः मंदिरे पूजां मंदिरे पूजां करोमि, म्हणजे अगदी बालबोधमध्ये मी म्हटलं पूजां हो करोमि म्हणजे हो हा हा. हो तर मी का तर मग कसं होईल ते मंदिरम गच्छामी, कारण का मी मंदिराला जातो, पण मी पूजा जातो. करतो म्हणजे तिथे आता जसं मी क्रीडांगणे क्रीडामी तसं आता मी हं, मंदिरामध्ये पूजा करतोय. त्यामुळे अहम हं, अहम मंदिरम गत्वा अ, हं, गर्भागारे म्हणजे हं, गर्भागारात किंवा हं, गर्भगृहे हम्म, पूजाम करोमी किंवा अर्चामी असं म्हणेल नाही हां, का? हं. हं. हो पण म्हणजे लक्षात घ्या फरक, की मंदिराला गेलो पण तिथे गर्भागारात पूजा केली, कारण ते मी हम्म, हं, स्थान दाखवतो असं. हम्म, हां, हम्म. समजलं ना? हा. हं. तर अशा रीतीने ते कुठं द्वितीय वापरायची आणि स्थानदर्शकचा कुठे उपयोग करायचा हे आपले कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे. हो. हा. हं. आणि ऍक्च्युअली मला तर वाटतं की हा पहिला पाठ जो आहे हा एका अर्थाने ही सगळी प्रारंभचीच उजळणी आहे, यात काही नवीन काही उजळ. नाहीच आहे. हा. असं काही नाही की हो आपण होय. काहीतरी नवीन कन्सेप्ट पहिल्या पाठात शिकलोय की जो कळलेला नाहीये. ठीक आहे. त्यांनी 19व्याचं विचारलंय किंवा जे इथं 18वाचं आहे, सारथी रथम आनयत, यात रथम हे पुल्लिंगी शब्दाचे द्वितीय एकवचन आहे का? काय वाटतं तुम्हाला? सारथी कोणतं सारथी द्विवचन पुलिंगी. हा, आहेच पुल्लिंगीच आहे. आहे द्वि- आहे. आहे आणि ना? द्वितीयाच आहे. काय आणतो, कोण द्वितीया. आणतो? सारथी आणतो, तो प्रथम येत. काय आणतो? रथ आणतो, म्हणून तो द्वितीय येत. बरोबर, म्हणजे त्यांची शंका हम्म. रथम हे पुल्लिंगी, रथम हे पुल्लिंगी आहे शब्द आहे का, असं रथ हा पुल्लिंगी शब्द आहे का अशी त्यांची शंका हवी होती असं मला वाटतं, पण ठीक आहे. नपुसकलिंगी की पुल्लिंगी? हा. तर हं. तो पुल्लिंगी आहे म्हणून रथम असं, तो रथ या अर्थाने हम्म, तो रथ हम्म, म्हणून पुल्लिंगी असं. हा. हम्म. हा. तर चांगलं आहे, पण कारण का की या शंका मनात ठेवून आपण पुढे गेलो तर जास्त प्रॉब्लेम होते. शक्यतो वेळा लवकर त्याने निराकरण करून घेतलं ही चांगली गोष्ट आहे. होपफुली ते आपलं हो. रेकॉर्डिंग सेशन ऐकतील. हम्म. हं. आता मेघदूत काव्य, आता पुढचं विचारतायत त्या, मेघदूत काव्य कालिदासने बनाया. बनाया है, आता कसं आहे ना की अयोग्य वाटतो, तर त्यांनी आता ते वाक्य आहे ते हिंदीत आहे. हिंदीत ज्यांनी लिहिलं त्यालावर आपण आपल्याला अनुवाद करायचा आहे, त्यामुळे ते बनाया है की रचाया है की लिखा है, हा, याच्यात आपण फारसं पडण्यात अर्थ नाही, नाही का? हं? हम्म, हा. आपण वंटाना विरचितम वापरायचं. हं? बरोबर, जे आपण हा. वापरलेलं आहे. हा. रचले म्हणते. चलती आणि चालयती यात काय फरक आहे? तर बरं कारक व्यवस्थित. तत्व आहे, एक कारक कारक तत्व आहे. कारक आहे रथ. चालतो हा. चालवतो. सारथी स्वतः चालतो किंवा पायी पायी चालू शकेल, पण जेव्हा तो चालवत असेल तेव्हा जो चालतो आणि चालवतो यात जो फरक आहे तो चलती आणि चालयती या दोन वाक्यात आहे. एवढंच त्याचं उत्तर आहे. हम्म, हम्म. प्रणमंती यात मूळ धातू कुठला सांगा? प्रणव. प्रण हा? प्रण नम प्रणव नमतीचं नम हा मूळ नम धातू नम आहे. नम त्याला नम पुन्हा धातू आहे. नम धातू आहे, त्याचं प्रणम झालं, कारण तो र आल्यामुळे तो प्रणव. न न झाला आणि मग नम. प्रणमामी. आता निंदनची यात मूळ धातू कुठला? निंद निंद. आहे की दिलाय ना, निंद निंद निंद. 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 आता दुसरं काही विचार संस्कृत व्याकरणाचे सिद्धांत कौमुदी नावाचा एक ग्रंथ आहे, किंवा त्याच्यावरती जायचं असेल तर पाणिनीची जी अष्टाध्यायी आहे ती सगळी संस्कृत व्याकरणाच्या नियमावरती आहे. त्याचं सिम्प्लिफिकेशन सिद्धांत कौमुदीमध्ये केलंय, पण सिद्धांत कौमुदी पण कठीण वाटायला लागली लोकांना, आणि मग लघु सिद्धांत कौमुदी किंवा मध्यम सिद्धांत कौमुदी चलयती म्हणजे स्वतः चालतो. चालयती म्हणजे गाडी जरा चालवतो. जरा म्यूट करा हा, तुम्ही जे बोलतायत कोण त्यांनी. हा. तर हा, कारण काय मग, हा, तर
काय काय चाललं होतं आपलं? हा. तर व्याकरणाचे नियम. तर तर तुम्ही व्याकरणाचे पाणिनीचं नियम. काहीतरी म्हणत होतात सर. हा. आणि पाणिनीच्या व्याकरणशास्त्राबद्दल सर तुम्ही बोलत होतात. हा, बरोबर. बरोबर. हा, ऐकू येतोय ना माझा? हो हो, आत्ता ऐकू येत आहे. आता आधी खूप खोल गेला होता आवाज सर. ओके ओके. हा तर येतोय सर. हा. तर पाणिनीचं व्याकरणशास्त्र आहे ते नियम सगळे, त्यांचा जो प्रश्न आहे त्याला मी उत्तर देतोय. संस्कृत व्याकरणाचे सगळे नियम आहेत ते पाणिनीच्या व्याकरण शास्त्र, की जे त्यांनी अष्टाध्यायी म्हणून म्हटलं जातं, त्याच्यात त्यांनी सूत्रबद्ध करून ठेवलंय. पण ते सूत्रबद्ध असल्यामुळे ती समजायला, जसं सूत्र केमिस्ट्रीचं समजायला जसं अवघड असतं, मॅथमॅटिक्स मध्ये सूत्र असतात ती नुसती म्हणजे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्याला ठीक असतात, पण त्याचं एक्सप्लेनेशन मोठं असतं. तर त्याच्यावर बऱ्याच मग त्यांनी लघु सिद्धांत म्हणजे सिद्धांत कौमुदी, लघु सिद्धांत कौमुदी वगैरे असे ग्रंथ लिहिले. ते पण कठीण आहे. तर म्हणून हे हळूहळू शिकायच्या गोष्टी आहेत व्याकरणाचे नियम. एकदम आपण म्हणू की नियम दाखवा, तर तसं होणार नाही. कारण ते म्हणजे नियमाने जर करायला गेलो तर एक एक नियम कळून पहिला आपल्याला खूप वेळ लागेल. हम्म. आणि मग त्या नियमात आपण एवढे हरवून जाऊ आणि ते सगळं तुम्हाला एवढं नीरस वाटेल, जे काय संस्कृत शिकणं नको वाटेल अगदी. त्यामुळे आपण जी पद्धती अवलंबली आहे ती अशी की जास्त नियमांच्या जंजाळात न अडकता सोपी सोपी वाक्य त्याचा उपयोग करून त्याचा अर्थ समजून घेऊन त्याच्या अनुषंगाने आपण नियम समजून घेतोय, नाही का? कारण नाहीतर ते फारच बोजड होईल सगळं. मग ते मॅथमॅटिक्स किंवा सगळं फिलॉसॉफी होईल. हा, बोला सुजाता ताई, तुम्हाला विचारायचंय काय? अ, विचारायचं म्हणजे आता मी जेव्हा हे सगळं केलं म्हणजे भाषांतर आणि हे मला नाही अशा शंका येत. मग हे बरोबर नाहीये का की मला ह्या शंका येत नाहीयेत, काहीच शंका येत नाहीयेत ह्याच्यात मला, असं कसं? नाही नाही, म्हणजे मी असं बरोबर विचार नाही असं करत नाही. नाहीये का काय बदलायला हवंय माझ्या विचारात असं? नाही नाही, असं नाही, असं नाही. हा, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की तुम्ही सगळे जर ते एक्झरसाइजेस सोडवले असतील, हे जे होते ना एक्झरसाइजेस, रिक्त स्थानानी पूरयन, नंतर वाक्यप्रयोग हा वगैरे वगैरे, तुम्ही जर केले असतील तर चांगली गोष्ट आहे आणि ते तुम्हाला सगळ्याचा फुल कॉन्फिडन्स असेल तरी चांगली गोष्ट आहे. पण माझा फक्त जरा थोडीशी शंका एवढीच होती की मी म्हटलं होतं की तुम्ही खूप सगळे तुमची वाक्य ग्रुपवरती टाका, तर गेल्या आठवड्यात मला तेवढे दिसले नाही वाक्य. आणि कसं आहे की वापरल्यानेच तुम्ही पुढे जाणार आहात, नाही का? तर तुम्ही खरोखरच केलं असेल, तुम्हाला अजिबात शंका आल्या नसते. आणि खरं शंका यायला नको आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना वर्गामध्ये की शंका न येणे हे दोन गोष्टींचं लक्षण आहे. एक तर मला काहीच कळलेलं नाही म्हणून शंका येत नाही, किंवा सगळं कळलेलं आहे आतापर्यंत शिकवलेलं त्यामुळे शंका येत नाही. बरोबर आहे? किंवा मी काही अभ्यासच केला नाही नाही म्हणून तसं शंका येत नाहीये, नाही. म्हणजे रिक्त स्थान जेव्हा मी केले तेव्हा चार पाच मध्ये चुका होत्या, पण हा. त्या जेव्हा आपण बोललो तेव्हा आय फिक्स्ड इट, म्हणजे असं. ओके, व्हेरी गुड. नाही तो नाही, मी एक जनरल कॉमेंट केली, असं पर्सनली घेऊ नका ती. पण म्हणजे सुजाता आपल्या सुषमाताईंनी जे लिहिलं त्या खूप डीप शंका होत्या त्या, म्हणजे त्यातल्या काही काही बेसिक होत्या. पण ठीक आहे, म्हणजे शंका घेऊन पुढे जाण्यापेक्षा जरी त्या रिपिटेशन असलं तरी त्याचं निराकरण करून पुढे गेलेलं हे केव्हाही चांगलं, असं त्या अर्थाने मी म्हटलं. पण तुम्हाला हे सगळं मी जे सांगत होतो हे तुमचं ऑलरेडी तुमचं निराकरण झालेलं होतं, राईट? तुमची समजूत पटलेली होती ना याविषयी, हो, सुजाताताई? म्हणजे मला असं काय, म्हणजे मी एवढा खरं म्हणजे विचार नाही केला खरं, हा. असं असावं का किंवा असं असायला हवं का वगैरे, इतका विचार नाही केला मी. हम्म. नाही नाही, विचार नाही केला असेल, पण तुम्हाला जे वाक्य जी होती त्याच्यात काही शंका आल्या नाहीत ना, किंवा हे जे आहे हे बरोबर आहेत, हे द्वितीय म्हणजे हे द्वितीय आहे हे माहिती होतं, ती शंका आली नाही तुम्हाला, राईट? की करता काय कर्म काय याविषयी शंका नव्हत्या ना, ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे.
नाही पण असं वाटतं की चुकतंय का काय आपलं, शंकाच आली नाही, म्हणजे माझंही तसंच झालंय थोडस. नाही नाही केली नाही आहेत नाही, मी पण वाक्य वगैरे. नाही नाही, बरोबर. पण आता जे तुम्ही वाक्य केली होती, तर त्यातलं हा. मी जे सांगितलं त्याच्याशी तुम्ही ताडून बघितलंच असेल तुमची उत्तरं. त्यात हो काही हो. त्यात काही गॅप तुम्हाला वाटली नाही ना? नाही वाटली. हा, छान. मग काही प्रश्न नाही. आणि सुषमाताईंचं साहजिक आहे, कारण जसं प्रसाद म्हणाले तसं त्यांना बऱ्याचदा लाईव्ह येता येत नाही. त्यामुळे थोडासा रेकॉर्डिंग ऐकून शिकणं आणि हो डायरेक्ट शिकण्यात खरंय. थोडीशी गॅप पडू शकते. त्यामुळे त्या तेही कारण असेल त्यांचं, थोडीशी गॅप असण्याचं. ठीक आहे तसं. हा, असं हरकत. पण कोण आता बोललं, सुजाता ताई ना? हो तुम्ही ग्रुपवर टाका ना वाक्य, आपण एकमेकांची डिस्कस करू. नाही म्हणजे हो मला ज्या हो. शंका होत्या त्या मी विचारल्या होत्याच. हा, त्याचं आता निराकरण झालं असेल तर काही हा, गरज नाही. पण अजूनही काही मग असेल तर काही अजूनही गरज नाही. टाका. हा, असं. हा. म्हणजे काय होतं, आमचा पण थोडा परत अभ्यास होतो. हं. हो नाही नाही बरोबर नाही, आहे. इनफॅक्ट मला सगळ्यांना सुचवायचं तेच एक हे होतं की तुम्ही ग्रुपवर टाका. आय वुड ऑलवेज एनकरेज. हां, पण आता ओघाओघाने आलं म्हणून सांगतो. माझी सगळ्यांना एक विनंती आहे, म्हणजे आणि खूप मला म्हणजे असा आनंद होतो की तुम्ही खूप सगळे उत्साही आहात. हां, अटेंडन्स पण बऱ्यापैकी आहे आपला ग्रुपचा. हां, 20च्या खाली कधी जात नाही. आणि म्हणजे आणि काही लोकांना जमतही नाही, त्यामुळे तेही ठीकच आहे. तर प्रत्येक दिवशी प्रत्येकाला जमेल असंही नाही. पण माझ्या ग्रुपवरती एक 2-3 मला सूचना कराव्याशा वाटतात. हा. एक एक म्हणजे ना, ते कसं आहे, आपण एका विशिष्ट पॅटर्नने किंवा अभ्यासक्रमानुसार अभ्यास करतो. बरोबर? हो. म्हणजे एक जर गाडीचं जे हम्म. चाक असतं, त्यामुळे कसं होतं की शक्यतो शक्यतो तुमच्या ज्या शंका असतील, तर त्या पाठाच्या म्हणजे झालेल्या पाठाच्या किंवा होत असलेल्या पाठाशी संबंधित असाव्यात. हा, कारण का, हम्म. की असं तुम्ही कुठेतरी एखादा शब्द बघितला आणि मग त्याची शंका आली. मग अरे मग हे काय. शंका बरोबर आहे, पण त्यांनी काय होतं, इतर लोक गांगरून जातात की अरे आता हे मध्येच कुठून काय आला हा शब्द, याचं हा काय हो. हो हा. हो हो. तर माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर पर्सनली खरोखरच अभ्यास असेल, तर तुम्ही मला वन हं. ऑन वन विचारा. मला विचारा किंवा तुम्हाला ज्याला वाटेल त्याला विचारा, पण ते वन ऑन वन विचारा. नाही, आपल्या या ग्रुपवर टाकलं तर कसं सगळ्यांनाच कळेल असं मलाही वाटतंय. सगळ्यांची उजळणी होती हा ग्रुपवर नाही 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 टाकल्यामुळं. नाही नाही, ऐका ना ऐका ना. जे हा. विषयाशी संबंधित असेल त्यात जरूर जरूर टाका. पण जे हो विशेष जे संबंध. विषय म्हणजे ज्या आपल्या अभ्यासक्रमाशी डायरेक्ट संबंधित नाहीये, अशी शंका जर आली, तर त्या हा. मला असं आहे की वन ऑन वन टाका शक्यतो. आता जसं आशिषने मला वाटतं ते अवधेयम टाकलं होतं उदाहरणच म्हणून. तेव्हा पल्लवीताईंना शंका आली की अरे कुठल्या पाठातलंय बाबा आता. मग कुठे त्या शोधायला लागलं, अजूनही कोणीतरी शोधायला लागलं कुठे कुठे. मग त्यांनी उत्तर दिलं की नाही, त्याला कुठेतरी अडलं ते आणि त्याने विचारलं. हा, कारण कसं आहे की, आणि दुसरं असं की आता या अवधेयम याची जी मला फोड करायची म्हटली ना, म्हणजे मी पण त्याचं उत्तर देऊ शकतो. पण ते आपल्या अभ्यासक्रमामधनं डिस्ट्रॅक्शन होईल. कारण का, हम्म. की ध्येयम, मग हा उपसर्ग, हो मग ते कसं आलं, ते रूप कसं काय, धी धातू हो. वगैरे वगैरे, हे आता सांगणं कठीण नाहीये मला. पण तुम्हाला ते आता अपेक्षित आहे का तुमच्याकडनं? राईट, नाही हम्म. का? हम्म. नाहीये हा नाहीये. हा. तर नाही. मला असं वाटतं की सगळ्यांचं कन्फ्युजन किंवा डिस्ट्रॅक्शन होऊ नये, म्हणून हा. शक्यतो आपण आपली लय किंवा आपलं जे पाठाची जे विषय संबंध. विषय आणि टॉपिक, म्हणजे विषय तर संस्कृत हा हम्म. आहेच सगळ्यांचा. पण विशिष्ट जो अभ्यासक्रम किंवा जो टॉपिक आहे त्याच्याशी संबंधित जर शंका विचारल्या, तर त्याचा फायदा हं. खरोखरच सगळ्यांना होईल. आणि दुसरं, हं. इव्हन बाकी पण गोष्टी किंवा इव्हन जे आता दिलीपजी वगैरे पण जे टाकतात ना, तर आय हं. डोंट नो, पण म्हणजे त्यांनी तुमचं अवांतर हे वाढेल. पण हं. म्हणजे जर वाचन. तुम्हाला हम्म. त्याचं डिस्ट्रॅक्शन होत ओके. असेल नसेल तर ठीक आहे. पण नाही हां. तर म्हणजे एकतर तुम्ही इग्नोर करू शकता ते, किंवा नाही टाकलं तरी चालेल. कारण काय की म्हणजे आपण ना एका लयीने चाललो आहोत, नाही का, असं. हम्म. हे एकदा सुचवायचं होतं पण ते मला, हे कंपल्शन नाहीये. हम्म. हम्म. हा, हम्म. असं. चालेल. तर आपण हे मला वाटतं आज की निश्चितमुळे आपण माहिती पण कळतीये. हो